मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की काही नियमभंग्यांकडून झेब्रा क्रॉसिंगचा विनयभंग, माफ करा, नियमभंग कसा केला जातो याचा आज मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे। मित्रांनो, आपल्याकडे काय आयफोन वगैरे नाही भारी शूटिंग काढायला, साधा गरीबाचं OnePlus आहे, त्यामुळे व्हिडिओ क्वालिटीपेक्षा मुद्द्यावर जास्त लक्ष द्या। काय काका, सकाळी सकाळी ओल्ड मंक टाकून आलाय काय? अहो इकडे काय बघताय, तुमचं शूटिंग काढतोय मी। समोर सिग्नलकडे लक्ष नाही, झेब्रा क्रॉसिंगवर येऊन उभे राहिले। ओ काकू, तिकडून कुठून चाललाय? झेब्रा क्रॉसिंग वरून चाला आणि या काकाच्या हेल्मेटवर एक बुक्की पण घाला। बाई, गाडी मागे घ्या, असं वागून कसं चालेल? हे बघा, भाऊ कदम आणि अरुण कदम डबल सीट। अरे वसरे मागे बघ, तुझं शूटिंग काढतोय मिनी। एकतर गाडीला नंबर प्लेट नाही, दुसरं कानाला फोन लावलाय, तिसरं झेब्रा क्रॉसिंगवर उभा आहे, चौथं गाडी नो एंट्रीतून वळवली, पाचवं सिग्नलवर चौकामध्ये जाऊन थांबला। मित्रा, सलाम आहे तुझ्या हिमतीला। हे बघा, कोथरूडच्या हास्य जत्रेचा गौरव मोरे पण आला। टाणाणा नाणाणा, याच्या मागून जुनी हिमालयन सिंगल सिलेंडर 28.5 BHP। ये बाबा, तू तरी कशाला मागे राहतोस? हे बघा, निघाला हा टर्मिनेटरचा आर्नॉल्ड सिग्नल तोडून। याच्या हालचालीवरूनच सांगू शकतो की हा एकही ट्रॅफिकचा नियम पाळत नसणार। झेब्रा क्रॉसिंगचा झ आणि सिग्नलचा ल याच्याशी याचा काही संबंध वाटत नाही। आणि आजच्या नियमभंग्यांचे विजेते आहे डेक्कन शिंदे भोसले आर्केडच्या समोर शिवशाही बसचे ड्रायव्हर। यांनी इतका मोठा नियम मोडला आहे की यांच्यामुळे बाकीच्यांना नियम मोडायची संधीच मिळेना। आता रस्ता क्रॉस करणारे हे दादा आणि वहिनी बघा, दादाच्या नजरेतून एकच वाक्य ट्रान्समिट होत आहे, तू काय चिवताई आहेस करे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी अनपेक्षित खतरनाक रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद, पण त्यामध्ये काही लोकांच्या कमेंटवरून त्यांना असे वाटले की मी पुण्याच्या बाहेर राहून पुण्याबद्दल व्हिडिओ बनवतोय। तर मला तुम्हाला सांगायचे आहे की मी पुणेकरच आहे, सिंहगड रोडवरच राहतो। पुणेकरांचे सर्व पराक्रम आणि प्रॉब्लेम मला माहीत आहे आणि ही घाण साफ होईपर्यंत मी शांत बसणार नाही। 1 तास शूटिंग करून माझ्याकडे एवढा डेटा जमा झालाय की त्याच्यामध्ये कमीत कमी 5 व्हिडिओज आपले बनतील। जर का पुढचा पार्ट आपल्याला बघायचा असेल तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब पटकन सबस्क्राईबचे बटन दाबा आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।